नमस्कार सर्वांना. आज आपण सेकडेवारीचे टाईप वाईज क्वेश्चन घेणार आहोत. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ काय करा पूर्ण पहा. बघा, दुधाची किंमत प्रकार 1 असणारे हा टाईप 1 असणारे दुधाची किंमत 25% ने वाढलेली आहे. जर दुधावरील एकूण खर्च वाढवायचा नसेल तर दुधाचा वापर किती टक्क्यांनी कमी केला पाहिजे? क्वेश्चन मार्क. ऑप्शन आपल्या समोर आहेत. बघा, आपल्याला काय करायचंय, कमी केला पाहिजे, बरोबर. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, 25% दिलेले आहे. आता त्याच्या अगोदर ह्याची कन्सेप्ट सांगतो. आता बघा, 6 भागिले जर 2 घेतलं तर ह्याचा भागाकार किती येतो? 42/6 म्हणजे भागाकार 3 आला. आणि इथं जर आपण 6 भागिले 3 जर घेतलं तर 3 दोन्ही 6. काय शिकलो त्याच्यामधून? जर छेद लहान असेल तर भागाकार मोठा येतो, छेद जर मोठा असेल तर भागाकार लहान येतो. तशीच कन्सेप्ट आहे बघा ह्याच्यामध्ये. काय आहे ते बघा, आपल्याला नाही का दुधाचा वापर किती टक्के कमी करायचा आहे, कमी दाखवायचं. म्हणजेच काय करावं लागणार आहे? भागाकार कमी दाखवायचं म्हणजे छेद नाही का मोठा असायला हवा. म्हणजेच स्ट्रक्चर कसं असणार आहे? टक्के किती दिलेले आहेत? टक्के म्हणजे 25 दिलेले आहेत, गुणिले 100 करा. आता आपल्याला काय करायचं आहे? कमी दाखवायचं आहे. म्हणजेच भागाकार कसा आहे, अंश कशा छेद कसा असणार आहे? मोठा असणार आहे. म्हणजेच टक्क्यामध्ये काय करा, हे 25 आहे ना, त्या 100 मध्ये काय करा, 25 ऍड करा. मोठा छेद असेल तरच लहान भागाकार येणार आहे, बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन करा मग. हे 25 गुणिले 100, छेदामध्ये काय होणार आहे? 25 आणि 100 125 होणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन 25चा 5 किती रे? 125. 5 1 5, 5 दोन्ही 10 आणि 1 शून्य राहिलेला इथं अटॅच करा. म्हणजे 20% काय करावं लागणार आहे? वापर नाही का कमी केला पाहिजे. मग ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. आता नेक्स्ट पाहूया. 100चे 45% प्लस 90चे काय आहे? 30% बरोबर ती 420चे 15%. तर एक्स बरोबर ती किती? हे गणितामध्ये जर चाचीचे शब्द आले तर गुणाकार घ्यायचा, आणि हा, ही, हे असे शब्द जर आले तर काय घ्यायचं असतं? बरोबरचं साईन घ्यायचं असते. बघा, एक्स, इथं एक्स घेतो, चे म्हटल्यावर गुणाकार. 45% टक्के म्हणजे काय असते? भागिले 100. बरोबर ती काय रे? बरोबर नाही, प्लस आहे. इथं 90चे म्हणजे गुणिले 30 आणि टक्के म्हणजे काय असणार आहे? भागिले 100. बरोबर ती 420 चे म्हणजे गुणिले 15% म्हणजे काय असते? भागिले 100 असते. एवढं कॅल्क्युलेशन करा फक्त. तर बघा, 5 ने भाग जातो इथं. 5 9 किती रे? 45 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे खाली 20 असणार आहे. बरं, इथं वरचा शून्य, हे वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कॅन्सल झाले. आता बघा, असं झाले इथं नाही का, 9x आणि खाली किती रे? 20 आहे. इथं 20 लिहिलं. इथं काय होणार आहे? इथं प्लस 9 3 किती रे? 27. इथं 27 लिहिलं. बरोबर. ते आता इकडलं कॅल्क्युलेशन करा. की वरचा 1 शून्य खालचा 1 शून्य कॅन्सल. 5 ने भाग द्या, 5 3 15, 5 दोन्ही किती रे? 10. 2 ने 42 ला भाग द्या, 42 चे निम्मे किती असतात? 21. आणि 21 21 दोन्ही 42 21 किती रे? 63. इथे 63 आलं. हे 27 ला पुढं पाठवा, अधिकचे वजा होतील. म्हणजेच हे 9x ॲज इट इज, छेदामध्ये काय 20. मग हे वजा जर झाले तर डायरेक्ट वजाबाकी करतो. 13 मधनं जर 7 गेले, खाली किती राहिला? खाली किती राहतात? 6 राहतात, बरोबर. नंतर इथं 5 राहिले. 5 मधनं नाही का 2 जर गेले तर खाली 3 राहिले, म्हणजेच 36. आता काय करा, हे 20 छेदामध्ये पुढे गेल्या गुणाकारमध्ये जातील, बरोबर. म्हणजेच एक्स बरोबर ती डायरेक्ट लिहितो 36 गुणिले हे छेदामधले 20 अंशस्थानी गेले म्हणजे 20, छेदामध्ये हे 9 गुणाकारमध्ये डायरेक्ट भागाकारमध्ये जातील, म्हणजे असं होईल. आता हे कॅल्क्युलेशन करा. 9 1 9, 9 चौक किती रे? 36. 4 गुणिले 20, 4 2 8 आणि 1 शून्य ॲज इट इज. म्हणजेच फायनल आन्सर किती येणार आहे माझं? 80. म्हणजे काय विचारलं आपल्याला? एक्सची किंमत. मग एक्सची किंमत काय असणार आहे? 80. ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट पाहूया. बघा, पुढलं कसं आहे समीकरण, एक्झाम्पल कसं आहे बघा. एका जंगलातील झाडांची संख्या दरवर्षी 12% कमी होते. 2002 साली ती 30,000 असेल तर 2004 साली किती होईल? क्वेश्चन मार्क. ऑप्शन आपल्या समोर आहेत. आता काय करायचं ह्या क्वेश्चनमध्ये? 12% कमी होते, मग 100 मागे 12% कमी म्हणलं 88 असणार आहे. 2002 ते 2004 मध्ये किती वर्ष व्हायले बघा बरं. 4 मधनं 2 गेले 2 वर्ष. म्हणजेच अगोदर किती संख्या किती आहे ती? जंगल झाडांची संख्या 30,000 आहे. मग इथे 30,000 लिहा, दिले, गुणिले 100 मागे नाही का 12% कमी व्हायला लागले, म्हणजेच 88. 88 कशावरती असणार आहे? 100वरती. मग छेदामध्ये 100 लिहा. असा कार्यक्रम किती? 2 वर्ष चालणार आहे. 2 वेळेस लिहिते. 88 छेदामध्ये 100 हे 2 वेळेस लिहिलं. आता हे कॅल्क्युलेशन करा. वरची 4 शून्य खालची 4 शून्य कॅन्सल झाले. 88 गुणिले 88 म्हणजेच 88चा वर्ग असणार आहे. ट्रिक नीट सॉल्व्ह करा.
ट्रिक काय सांगते 88चा वर्ग म्हणजे 8चा स्क्वेअर करा 64 4चा हाचे किती आले 6 दोघांचा गुणाकार करा 8 गुणिले 8 8 8 64 त्याची दुप्पट करा 64ची दुप्पट किती आली 128 128 आणि 6 134 झाले 134ला काय करा 4चा हाचे किती आले 13 आता दशक स्थानाचा वर्ग करा 8चा वर्ग 64 64 आणि 13 जर केली तर किती येतात 77 म्हणजेच 88 गुणिले 88 किती आलं 7744 परंतु गुणाकारमध्ये आणखी राहिलेले 3 मग गुणिले 3 करा आता हे गुणाकार करा फायनल आन्सर असणार आहे 3 चौक 12 दोनाचा हातचा आला 1 3 चौक 12 हातचा आलेले 13 पुन्हा हातचा आला 1 3 7 21 आणि हातचा आलेले 22 22ला दोनाचा हातचे आता 2 आलेले पुन्हा 3 7 21 21 आणि 2 किती रे 23 म्हणजेच किती आन्सर असणार आहे 23232 23232 ऑप्शन क्रमांक काय असणार आहे 2 असणार आहे. बघा पुढला क्वेश्चन आहे एका संख्येतून 150 वजा केल्यामुळे येणारी संख्या मूळ संख्येच्या 62.5% होते तर त्या मूळ संख्येचे 50% किती क्वेश्चन मार्क ऑप्शन आपल्या समोर आहेत काय करायचं बघा जी संख्या माहिती नाही ती एक्स ॲज्युम करा मग त्या एक्स मधून 150 वजा करायची म्हणजेच हे 150 वजा केले बरोबर ती त्या संख्येच्या म्हणजे एक्स संख्येच्या चाचीचे गुणिले म्हणजे गुणिले असते 62% म्हणजेच हे 62.5 आहे बरोबर टक्के म्हणजे भागिले 100 आता हे अगोदर ती संख्या शोधा कोणती मग तिचे 50% आपण काढूया तर हे कॅल्क्युलेशन करत असताना हे पॉईंट वरती नकोय मग खाली एक शून्य वाढवा 25 ने भाग द्या 625ला जर 25 ने भाग दिला तर 25 येणार आहे आणि 25 चौक 100 म्हणजे इथे 4 आणि एक शून्य एक्स्ट्रा राहिलेला इथे शून्य दिला आता 5 ने भाग द्या 5 5 25 5 40 म्हणजे 5 छेदामध्ये 8 उजव्या साईडला शिल्लक आहे 8ला इकडे पाठवा बरं म्हणजेच 8 कंसामध्ये x वजा हे 150 बरोबर ती उजव्या साईडला 5 गुणिले x आहे म्हणजे 5x बरोबर 8 ने 8 मध्ये गुणा 8x होईल वजा 8 गुणिले 150 जर केलं 15 8 20 म्हणजेच 1 शून्य म्हणजे 1200 बरोबर ते किती असणार आहे 5x 5x इकडे घ्या म्हणजे वजा बाकीमध्ये जातील ते हे 8x मधून 5x गेले खाली किती राहिले रे 3x हे वजा 1200 पुढे गेले अधिक 1200 झाले अशा प्रकारे म्हणजेच x बरोबर ती काय आलं x बरोबर ते आलं बघा 3 भागाकारमध्ये जाईल 3 चौक 12 म्हणजे 400 आलं बरोबर 400 आलं तर काय करायचं आता ते ती संख्या 400 आली पण त्या नाही का संख्येचे 50% शोधायचे 50% म्हणजे निम्म असते किंवा गुणिले काय करा 50 करा टक्के म्हणजे भागिले 100 असते वरचे 2 शून्य कॅन्सल खालचे 2 शून्य कॅन्सल 4 गुणिले 50 जर केलं तर आन्सर आपलं किती असणार आहे 5 चौक 20 म्हणजे 200 असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. दूध व पाणी यांच्या 80 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे पाणी 25% करण्यासाठी त्या मिश्रणात आणखी किती लिटर पाणी ओतावे लागेल बरोबर काय करायचं बघा द्रावण किती रे दूध आणि पाण्याचं किती आहे 80 लिटर आहे त्याच्यामध्ये 10%च पाणी आहे हे 10% काढणे म्हणजे नाही का फक्त छेदामध्ये 10 लिहायचे म्हणजे 0 0 म्हणजेच काय होणार आहे बघा नाही तर डिटेलनी काढा बघा असं होईल 80 गुणिले 10% काढून घ्या अगोदर गुणिले 10 केलं टक्के म्हणजे भागिले 100 हे शून्य वरचे 2 आणि छेदामधले 2 कॅन्सल 8 1 8 म्हणजेच 8 लिटर पाणी त्या द्रावणामध्ये 8 लिटर पाणी मग 8 वजा करा बरं म्हणजे दूध असणार आहे ते म्हणजे किती 80 मधून 8 जर गेले ते 72 का असणार आहे हे पाणी असणार आहे लिटर आणि 72 लिटर का असणार आहे दूध असणार आहे बरोबर ते दूध असणार आहे आता विचारलं का 25% पाण्याची क्वांटिटी पाणी करायची 25% तर मग बघा 8 लिटरमध्ये किती पाणी ओतावे म्हणजे 1 लिटर पाणी ओतावे लागणार आहे छेदामध्ये त्यावेळेस नाही का दूध किती असणार आहे 72 आता टक्केवारीचा विचार करूया आपल्याला पाणी 25% करायचे 25% पाणी जर केलं तर दूध किती टक्के राहणार आहे 100 मधून 25 गेले म्हणजेच 75% काय असणार आहे रे दूध असणार आहे झालं हे कॅल्क्युलेशन करा आणि एक्सची व्हॅल्यू काढून घ्या आपल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे मग एक्सची व्हॅल्यू बघा काय करायचं इथं नाही का 25 ने भाग द्या 25 1 25 बरोबर 25 3 किती रे 75 म्हणजे एक छेदामध्ये 3 आलं आता 3 ने काय करा तिकडं हे करा भाग द्या म्हणजे भागाकारमधले इकडे गुणाकारमध्ये जातील आणि 72 भागाकारमध्ये इकडे गुणाकारमध्ये जातील मग असं होईल 3 कंसात 8 अधिक x बरोबर ती 72 गुणिले 1 जर केलं तर 72 येणार आहे बरोबर आता 3 ने आतमध्ये गुणून घ्या 3 8 किती रे 24 अधिक 3 गुणिले x म्हणजे 3x बरोबर ती 72 असणार आहे मग 3x बरोबर ती हे 24 अधिक आहेत पुढे गेल्या वजा होतील मग 72 मधून ते 24 वजा करा बघा 1 2 मधनं 4 जात नाही 12 मधनं 4 गेले खाली किती राहिले 8 इथे राहिले 6 6 मधनं नाही का 2 गेले खाली किती राहिले रे 4 आता 3x बरोबर ते 48 आहे मग मला x हवा आहे
3 भागाकारमध्ये जाईल गुणाकारमधलं, म्हणजेच असं होईल 48 भागिले काय होणार आहे 3. हे भागाकार करा, 3 एक 3, 1 राहिला 4 मधनं 3 गेलं, खाली राहिलं 1 वरून घेतले 8 संख्या 18, 3 सक किती रे 18, बरोबर. अशा प्रकारे नाही का किती लिटर नाही का हे करावं लागणार आहे 16 लिटर, म्हणजेच ऑप्शन काय असणार आहे आपला 2 असणार आहे. बघा पुढला प्रकार कसा असणार आहे, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 40% गुण मिळाले, जर त्याला आणखी 90 गुण मिळाले असते तर त्याचे 60% गुण झाले असते, तर त्या परीक्षेचे एकूण गुण किती क्वेश्चन मार्क. तर काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये 40 आणि 60 टक्केवारी दिलेली, त्याच्यामधला फरक घ्यायचा. बघा 60% वजा हे 40%, ह्याच्यामधला फरक किती टक्क्याचा आला रे 20%चा आला. म्हणजे 20% म्हणजेच काय दिलेले आपल्याला संख्येमध्ये 90 आहेत, म्हणजे तुलना केलेली टक्केवारीमध्ये. तर आपल्याला नाही का 100% नाही का एकूण गुण विचारलेत, म्हणजे 100% बरोबर ती एक्स मानूया. हे तिरकस गुणाकार करा, किंवा दुसरा वे कसा असतो, 20ला कितीने गुणलं 100 येणार आहे, जर 5ने जर 20ला जर गुणलं तर 100 येणार आहे. तसंच मग 90ला देखील 5ने गुणा, गुणिले 5 जर केलं, हे 0 ॲज इट इज राहणार आहे, 5 9 45. ती परीक्षेत एकूण गुण किती असणार आहेत 450. याचे ऑप्शन आहेत आपल्याला पुढे दिलेले आहेत, बघा इथं ऑप्शन दिलेले आहेत 450, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. बघा नेक्स्ट प्रकार आहे, एका शाळेतील 75% विद्यार्थी गणित विषयात, 85% विद्यार्थी इंग्रजी विषयात, तर 65% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला 45 असेल, म्हणजे 45 दिलेली, तर त्या शाळेतील एकूण विद्यार्थी किती. बघा हे कसं सॉल्व्ह करायचं, हे जे दिलेलं आहे टक्केवारी ती उत्तीर्ण झाल्याची दिलेली आहे. मग सिंगल सब्जेक्ट काय आहेत बघा 75 नाही का, जे की गणित विषयामध्ये, त्यांचे दोघांची ॲडिशन करा. इंग्रजीचे काय रे 85, यांची दोघांची ॲडिशन केली किती येते बघा बरं, 5 5 10 शिला नाही का, शून्याचा हातचा आला 1, आणि 7 8 किती 15, हात चाललेले किती 16, 160 आलं. बेरीज किती आली 160 आली. पण दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले किती 65, मग ते वजा करा त्याच्यामधनं. मग जर वजा जर केले तर हे 60 म्हणजे 95 काय येणार आहे, वजाबाकी येणार आहे 95%ची. परंतु हे काय असणार आहे तरी उत्तीर्ण असणार आहेत. आपल्याला संख्येमध्ये काय दिलेले आणि अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली, बरोबर. तर मग 95% तर पास आहेत, मग 100 मधून नाही का हे 95 वजा केले तर काय येणार आहे 5% काय असणार आहे तरी नापास असणार आहेत. मग आता मांडणी करायची, 5% म्हणजेच 45 दिलेले आपल्याला नाही का एकूण विद्यार्थी विचारले, मग 100% म्हणजेच किती असणार आहेत ते एक्स कन्सिडर केलं. बघा आता 5ला कितीने गुणल्यावर नाही का 100 येणार आहे, एक तर तिरकस गुणाकार करा तुमच्या पद्धतीने. 5ला नाही का 20ने जर गुणलं तर नाही का 20 पंचे 100 येणार आहे. तसंच इकडे देखील 20ने गुणा, तिरकस गुणाकार करण्यापेक्षा हे 0 ॲज इट इज राहील, आणि 45 गुणिले 2 जर केलं, 45 दोन्ही किती असते 90, म्हणजे परीक्षा किती गुणांची असणार आहे ती, एकूण गुण असणार आहेत 900, म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचा 2 असणार आहे. आता लास्ट क्वेश्चन राहिला बघा, लास्ट टाईप आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार, आणि या ठिकाणी पूर्णविराम. साखरेच्या किमतीत 50% वाढल्यामुळे 40% खप कमी झाला, त्यामुळे एकूण विक्री किती टक्के कमी झाली, बरोबर. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय करायचं, जिथं वाढ झालेली तिथं काय करायचं प्लस साईन वापरायचं, म्हणजेच हे प्लस काय आहेत रे 50 आहेत वाढ झाल्यामुळं, आणि इथं काय खप कमी झाला ना, मग इथं काय करायचं मायनस नाही का, घट कमी तोटा वगैरे शब्द आले तर गणितामध्ये नाही का मायनस साईन यूज करायचं. आता हे स्ट्रक्चरमध्ये मांडणी करा, एक्स प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय डिवाइड काय असणार आहे 100, जिथं नाही का मायनस दिसेल तिथं मायनस संख्या ठेवा. मग हे 50 प्लस आहेत, इथं 50 घेतले, वाय म्हणजेच काय -40, इथं -40 घेतले. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस इंटू मायनस जर केलं तर मायनस येणार आहे, आणि 50 गुणिले काय करावं लागणार आहे 40 करावं लागणार आहे. छेदामध्ये काय असणार आहे 100. बघा वरचे 2 शून्य आणि खालचे 2 शून्य कॅन्सल झाले, 50 मधून नाही का 40 गेले तर खाली किती राहिले 10, इथं वजा हे 5 चौक किती असणार आहे, ह्यांचा गुणाकार करा 20 असणार आहे. 20 मधनं 10 गेले तर किती आले वजा 10, कारण मोठी संख्या 20 आहे. वजा चिन्ह काय दर्शवतं कमी, बरोबर, म्हणजेच 10% काय असणार आहे कमी असणार आहे. किती टक्के कमी झाली ते 10%, ऑप्शन क्रमांक काय असणार आहे 1. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.